नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित लव्ह स्टोरी पार्ट 3. आरोही, आरोही, तू इतक्या रात्री काय करतेय? आरोही बाहेर पडली होती संचिताच्या घरातून, पण तिने जीप आपली डायरेक्ट अर्जुनच्या रूमवर घेतली होती. नुकताच बिचारा आपल्या बायकोला भेटून आला होता की समोर परत आरोहीला पाहून त्याचा राग 7व्या आसमानावर होता. काय करते मी दिसत नाही का? आज मी तुझी गेस्ट बनून आली. आणि ओरडू नकोस ना, नाहीतर तुझी ती झोपलेली बायको जागी होईल. ती त्याच्या तोंडावर हात ठेवून बोलते. प्लीज तू तुझ्या घरी जा बरं. प्रथमेशला जर कळालं ना तू इथे आहेस तर माझा जीव घेईल. तो तिचा हात आधी आपल्या तोंडावरून काढत तिला हात जोडून म्हणतो. असाच रडायचा आधी 6 वर्षापूर्वी. क्यारू प्लीज प्लीज मला भेटायला ये ना. अगदी असाच हात जोडायचा. आठवते तुला? ती त्याच्या त्या जोडलेल्या हातावर आपला हात ठेवत मिश्किल हसत म्हणते. हो, आठवते सर्व, पण तो माझा गाढवपणा होता. ते प्रेम नाही तर आकर्षण होतं, फक्त तुझ्यासाठी. तो तिचा हात आपल्या हातून काढत बोलतो. अर्जुन काय चिडकारतोय मला? मी तुझी आरू आहे ना सोन्या? ती त्याच्या दोन्ही गालांवर हात ठेवत म्हणते. खूप सेंटी झाली होती ती. आरोही, आर यू ड्रंक? तो आता तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारतो. ती मानेनच हो म्हणते. तिथून निघाल्यानंतर तिला अर्जुनची इतकी आठवण येत होती की त्या नादात पाणीऐवजी गाडीतील दारूची बाटलीच डायरेक्ट तोंडाला लावली होती. आधीच त्या लव्ह ड्रग्सचा थोडासा परिणाम आणि आता दारू, ह्याने ती चांगलीच कासावीस झाली होती. ह्याचीही मॅडमना सवय असल्याने ती अजून होशमध्ये होती, पण तिच्या येणाऱ्या तोंडाच्या वासानेच त्याला कळालं होतं. तू कधी बदलणार आरू? कधी बदलणार? तुझ्या ह्याच बिहेवियरमुळं मी तुला इग्नोर करत होतो. तू स्वतःला मी असताना बदललंही होतं. मग परत हे सर्व का आरू? कधी तू मोठी होणार? तो जीवाच्या आकांताने ओरडत होता, पण आता तिच्या कानापर्यंत किती शिरणार होतं काय माहीत. मग ये ना परत अर्जुन. मी अजूनही तुझीच वाट पाहत आहे सोन्या. तू मला कायम म्हणायचा ना की मी फक्त तुझ्यासाठीच बनली आहे. मी कायम तुझी वाट पाहावी. बघ, आज 6 वर्ष झाली आणि अजूनही मी तिथेच आहे जिथे तू मला सोडून गेलास. तीही रडतच आता बोलली. यार आरू, आता तू मला समजून घे. रागिनी माझी. तो बोलत होता, पण मॅडम तिथल्या सोफ्यावर आडव्या झाल्या आणि झोपेच्या अधीनही झाली होती. यार, या मुलीचं मी काय करू? का बायको, का अडकवलं तू मला? तो डोक्यावर हात ठेवून तसाच खाली बसला. खूप ओरडावंसं वाटत होतं, खूप रडावंसं वाटत होतं. आपल्या बायकोच्या कुशीत शिरून तिचीच तक्रार करायची होती, पण ते शक्य नव्हतं, कारण त्याची बायको गेल्या 2 महिन्यापासून कोमात होती. सगळं काही सुरळीत होतं गेली 6 वर्ष, पण 2 महिन्यापूर्वी अशी घटना घडली की त्याला परत मुंबईला यावं लागलं आपल्या बायकोच्या आग्रहाखातर. त्याचं 5 महिन्याचं बाळ एका ॲक्सिडेंटमध्ये गेलं. मध्ये तर कायमचं गेलं त्यांना सोडून, पण बरोबर त्याची बायकोही कोमात गेली. ती कोमात जाण्याआधी फक्त तिने त्याला हाक मारली आणि एकच वाक्य बोलली की तू मुंबईला परत जा. आपल्या आरुषीची शपथ आहे तुला. बस, तिथेच सर्व संपलं. रागिनी त्याला सोडून कोमात गेली आणि त्याची लाडकी आरुषी कायमचं त्या दोघांना सोडून या जगातून गेली. पण त्याच शपथेमुळं त्याला सांगलीमधून इथे मुंबईत यायला लागलं, जिथे त्याला कधीच यायचं नव्हतं. कारण त्यानंतर हा होणारा त्रास जो आत्ता होत होता तोच त्याला नको होता. पण हा नियतीने मांडलेला खेळ होता, ज्यात तो फक्त कठपुतली होता. तो आपल्या भूतकाळाचा विचार करत असतानाच त्याचा मोबाईल वाजला. प्रथमेश कॉलिंग फ्लॅश होत होतं. ते नाव वाचून तो पेचात पडला की घेऊ की नको म्हणून. त्याने त्या कोचवर पडलेल्या आरोहीला पाहिलं. तिचा तो निरागस चेहरा पाहून त्याला गलबलून आलं. पूर्वीची त्याची ती निष्पाप आरू आत्ताच्या आरोहीमधली हरवली होती कुठेतरी. पण त्याला कुठे माहीत होतं की याला जबाबदारी तोच होता. आणि आत्ता कळलं असलं तरी त्याचा काय फायदा होणार होता, कारण आता त्याच्या मनात फक्त आणि फक्त त्याची बायको रागिनी, त्याच्या आरुषीची आई राहत होती.
हां, बोल. दोनदा रिंग झाल्यावर त्याने आपल्या मनावर ताबा ठेवून उचलला शेवटी फोन. आरोही तुझ्या इथं आहे? तिकडून प्रथमेश रागात आवाजात आला. हो आहे. खूप पिली आहे, त्यामुळे झोपली आहे. उद्या घरी सोडतो तिला, तो शांततेत बोलला. अजिबात नाही. दार उघड, मी आलोय तिला घ्यायला. माझी बहीण तशीही मला जड नाही, प्रथमेश रागात म्हणाला आणि त्याचं काही न ऐकता कॉल कट केला. त्यानेही मोबाईलकडे पाहत मान नकारात हलवली. तोच बेल वाजली तसं त्याने दरवाजा उघडला. प्रथमेशनं त्याला बाजूला सारलं आणि आत आला. हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या आपल्या त्या बहिणीला त्याने डोळे भरून पाहिलं आणि दोन्ही हातावर घेऊनही गेला, त्याच्याशी एक शब्द न बोलता. जो माझ्याशी एकेकाळी न बोलता राहू शकत नव्हता, आज तो मला परका समजून निघून गेला. त्याला तसं जाताना पाहून एक उदासीचा श्वास सोडत अर्जुन दार लावत बोलतो. तो आपल्या खोलीत येतो. गॅलरीत उभा राहून तो आकाशातील चंद्रमा बघत होता. जणू आज तोही त्याच्या नशिबावर हसतोय की काय असं वाटत होतं त्याला. तो बघता बघता कधी भूतकाळात पोचला कळालंही नाही त्याला. 6 वर्षापूर्वी. ठिकाण कोल्हापूर. हाय, मी प्रथमेश मोहिते पाटील. प्रथमेश म्हणजेच आरोहीचा दादा समोरच्या त्याच्या सहकार्याला म्हणतो. कोल्हापुराचं पोलीस स्टेशन होतं ते. प्रथमेश दादाचा आज पहिलाच दिवस होता. त्याचं पोस्टिंग झालं होतं. येस मित्रा, मी तुला चांगला ओळखतो. म्हणजे चांगल्या अर्थानं. ती समोरची व्यक्ती हसून त्याला म्हणते. प्रतापराव मोहितेच्या मुलाला कोण नाही ओळखणार. प्रथमेश एक निराशजनक उसासा सोडत बोलतो. नाही मित्रा, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो, पण बहुतेक तू तुझ्या जिवलग मित्राला विसरला वाटतं, तो सहकारी हसून म्हणतो. सॉरी, पण मला एकही मित्र नाही, आणि जो होता तो कधीच या देशाच्या बाहेर गेला आहे, आणि आता तर त्याच्या आठवणीही या हृदयातूनही. उदास होत दादा बोलतो. मग तर आता भावा तू मला खरंच विसरला आहेस. अरे तुझा तोच मित्र मी, अर्जुन शिंदे आहे, तो सहकारी त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो. पण दादा त्याच्याकडे कन्फ्यूज होऊन पाहत असतो. आर यू किडिंग? तू आता इथे नाही येऊ शकत परत, तर तू त्याच्या नावाचा दुरुपयोग करून मला फसवत आहेस काय? पण दादा हा आपल्या पोलीस खाक्या वापरत म्हणतो. नाऊ यू आर किडिंग माय ब्रो. मी माझ्याच नावाचा दुरुपयोग करून का तुला फसवेल? काहीतरी काय, आणि तुला फसवून मला काय मिळणार? तो आपली भुवया उंचावत. काय माहित, कदाचित माझ्या डॅडकडून तुला तुझ्या मोक्याच्या ठिकाणी बदली व्हावी असेल म्हणून तू मला मी तुझा मित्र वगैरे म्हणत असशील. आता दादाही आपले दोन्ही खांदे उडवत म्हणतो. ओके, इनफ नाव. तुला तुमचा विश्वास नाही ना बसत की मी तुमचा जानेवाला दोस्त अर्जुन आहे? तर ठीक आहे, लागा तुमच्या कामाला. मी तर आपण परत इतक्या वर्षाने भेटल्याने मस्त रंकाळाला नेणार होतो, पांढरा तांबडा रस्सा खायला घालणार होतो. पण हरकत नाही, बाकी आमच्या गावात यायला त्रास नसेल झाला म्हणायचं. वेलकम, या आमच्या गावात. येतो मी. तो जरा चिडत बोलतो आणि तिथून निघणार तर त्याला त्याची पाठ चढ लागायला लागते. तसं त्याची ती गालावरची खळी मस्त खुलते. साल्या, अजूनही तुझी नौटंकी बंद झाली नाही म्हणायची. तोच त्याचा गळाही एका हाताने जायबंद होतो आणि कानात आवाज येतो. माझी की तुझी प्रथमेश? अजूनही तू माझी गर्लफ्रेंडही समजतोस जे रुसून बसला आहेस? तो गळ्याभोवतीचा हात काढून बोलतो. हा मग एवढा पण अधिकार नाही का माझा आता की तुझ्यावर मी रुसून नको बसायला? तो त्याच्या पाठीवरून सावकाश खाली उतरून बोलतो. बस का भाई, एक तू तर आहेस. बर चल, कोल्ड कॉफी घेऊयात आणि उरलेल्या गप्पा तिकडेच मारूयात. आत्ता कुठे समोर त्याचं लक्ष गेलं होतं. सर्व स्टाफ दोघांना असं पाहून हसत होते. कुणी विचित्र नजरेनं पाहत होते, म्हणूनच तो ओशाळून बोलतो. चल,
दोघेही बाहेरच जवळ असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जातात आणि परत जुन्या आठवणींना उजाळा देतात. सोबत एक सिगारेट शेअर करणं ही चालू होतंच आणि कोल्ड कॉफीचाही आस्वाद घेणं. दोघंही एकदम चिल पर्सनॅलिटीचे होते. मग इकडे एकटाच शिफ्ट झालाय की विथ फॅमिली? बराच वेळ बोलून झाल्यावर अर्जुनने त्याला हसत विचारलं. विथ फॅमिलीसाठी भावा लग्न करावं लागतं आणि आपल्याला अजूनही कुणाची हाजी हाजी करायला आवडत नाही. त्यामुळे सध्या एकटा जीव सदाशिव आहे. हो, पण धाकट्या बहिणीला 11वीला इकडेच ॲडमिशन मिळाले आहे. महिना झाला आहे ती इकडे आहे. मला काही तिकडे मुंबईत करमेना. प्रतापरावही सारखे दौरे करत असतात म्हणून मग घेतली इकडेच ट्रान्सफर करून. त्याने हसत उत्तर दिले. छोटी बहीण म्हणजे आपल्या आरूबद्दल बोलत आहेस का तू? इतकी मोठी झाली ती? शेवटचं पाहिलं होतं मी तिला तेव्हा पहिलीत होती ती. त्याने हसत विचारले. हे दोघे त्यावेळी एकाच वयाचे म्हणजे 28-29 वर्षांचे होते. हो, मग अजून कोण असणार? मला एकच लाडाची बहीण आहे. यावर तोही हसत म्हणाला. हो, माहिती आहे ना किती लाड करायचा. साधं तिला खर्चटलं तर डोळ्यात पाणी तुझ्या असायचं. त्याने हसत टोला लगावला. हो रे, आईनंतर तीच तर आहे माझं सर्वस्व. आईने जाता जाता दिलेली जबाबदारी आहे ती. त्याने उदास चेहऱ्याने सांगितलं. तसं अर्जुनने हात थोपटला. त्याने डोळ्यानेच मी ठीक आहे म्हणून शाश्वत केलं. बाकी तू काय म्हणतोय? तुझं झालं का लग्न? नाही रे, लग्न वगैरे भानगडीत आपण नाही पडणार. फार कटकटी असतात. शिवाय आपला जॉब असा, कोण देणार आपल्याला मुलगी? त्याने हसत म्हटलं. हेही अगदी खरे. बरं चला, आपल्याला ड्युटी आहे. म्हणत दोघांनी कॉफी घेऊन बिल पे केलं आणि परत आपल्या चौकीत आले आणि कामालाही लागले. असेच दिवस पुढे सरकत होते. दोघांची असलेली मैत्री अजूनही घट्ट होत होती. आणि एक दिवस असा आला अर्जुनच्या आयुष्यात की अर्जुनही खुद्द त्या दिवसाला आठवून आज जरी कोसत असला तरी पण त्यावेळी तो आपल्या आयुष्यातील लकी डे समजत होता. काय झालं होतं ते पाहूया पुढच्या भागात. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.